नमस्कार. आचार्य 90 FM मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत इथे मी करते. महाराष्ट्र शासनातर्फे महावाचन उत्सव हा एक प्रकल्प राबवण्यात आला आणि विविध शाळा कॉलेजमधून हा प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केलेला होता. नाग आचार्य आणि द्राक्रू मराठे महाविद्यालयात देखील अनेक विद्यार्थ्यांनी या प्रकल्पात सहभाग घेतला. जवळजवळ 126 विद्यार्थी या प्रकल्पामध्ये सहभागी झाले. शिवाजी राजे हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत. या प्रकल्पाचा विषय होता श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि शिकवणूक. तर या प्रकल्पासंदर्भात आपल्या आचार्य 90 FMशी आपल्या महाविद्यालयातील 2 विद्यार्थिनी जोडल्या गेलेल्या आहेत. पहिली आहे वैष्णवी आणि दुसरी आहे वैभवी. तर मी प्रथम वैष्णवीला विनंती करते की तिने आपले विचार महावाचन उत्सवात जे काही विचार प्रकट केले ते आपल्या इथे प्रकट करावे. वैष्णवी. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन, त्यांचे कार्य आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे. शिवरायांनी आपल्या चतुर आणि चाणक्य बुद्धीने आणि मावळ्यांच्या साथीने आपल्या समोरील बलाढ्य शत्रूला म्हणजेच अफजल खान, औरंगजेब, शाहिस्ते खान अशा अनेक शत्रूंशी त्यांनी लढा दिला आणि जिजाऊ मातेने पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न त्यांनी सत्यात उतरविले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकले व शत्रूंचा नाश करून हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून संपूर्ण स्वराज्याची स्थापना केली आणि एवढे दिवस अंधारात असलेल्या रयतेला प्रकाशात आणले. 6 जून 1674 रोजी आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आला आणि सुमारे 350 वर्ष गुलामगिरीत पडलेल्या जुलमी शासनकर्त्याच्या अन्यायाला ग्रासलेल्या, अत्याचाराने त्रासलेल्या गोरगरीब रयतेला लोककल्याणकारी न्यायप्रिय असा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपाने मिळाला. शिवाजी महाराजांचा लढा अन्यायाविरुद्ध होता, मुस्लिमांविरुद्ध नव्हे. शिवराय हे सर्व धर्मातील लोकांना आपले प्रजाजन मानत. अफजल खान भेटीच्या वेळी त्यांच्या सैन्यात सिद्दी इब्राहिम हा त्यांचा प्रमुख विश्वासू सेवक होता. शिवराय हे पर्यावरण प्रेमी होते. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांना ते मदत करत असत. त्यांच्या सर्व सारा माफ करत. शेतकऱ्यांच्या हिताकडे ते लक्ष देत. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. स्त्रियांचा आदर होता व सामान्य सन्मान होता. शेतकऱ्यांना मान होता. साधू संतांचा आदर होता आणि प्रत्येक मराठी माणसाला शिव छत्रपती आमचे राजे असल्याचा अभिमान होता. अशा प्रकारे शिवाजी महाराज हे फक्त एक राजे नव्हते, तर ते एक स्वतंत्र, नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाचे निर्मिती करणारे एक शिल्पकार होते. शिवाजी महाराज हे केवळ राजे नव्हते, तर ते अदम्य आत्म्यांचे प्रतीक आणि दुर्बलांचे रक्षक होते. 1620 मध्ये जन्मलेल्या शिवाजी महाराजांनी आयुष्यभर अनेक आव्हानांना तोंड दिले. जुलमी राजवटी विरुद्ध त्यांनी पराक्रमाने लढा दिला आणि मराठा साम्राज्याची स्थापना केली. त्यांनी भारतातील गनिमी युद्धांचा पाया घातला. केवळ त्यांच्या लष्करी पराक्रमाने त्यांना वेगळे केले नाही, त्यांच्या लोककल्याणाची, त्यांची अटाल बलिकाची त्यांना एक लाडका नेता बनवते. ते खरोखरच एक धर्मनिरपेक्षक राजा होते. त्यांनी सर्व धर्मांचा आदर केला. त्यांचे प्रभावी शासन सर्व नागरिकांसाठी निष्पक्षतेसाठी प्रखरत होते. जात किंवा श्रद्धा याची पर्वा न करता ते निष्पक्षपातीपणे न्याय देत. शिवाजी महाराजांचा वारसा प्रत्येक भारतीयाच्या हृदयात जिवंत आहे, जो आपल्याला कठीण परिस्थितीत धैर्याने वागण्याची आणि जे योग्य आहे त्यासाठी लढण्याची प्रेरणा देतो. जय जिजाऊ, जय शिवराय. खूप खूप छान. खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज हे खरोखरच निपक्षपातीपणे कुठलाही व्यवहार आपल्या रयतेशी करणारा असा हा राजा होता. तर आता आपले मत व्यक्त करत आहे वैभवी. नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन आणि शिकवण. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या हृदयावर कोरलेलं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मराठी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता
म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक सहिष्णू राजा म्हणून इतरत्रही वंदले जातात. त्यांचे नाव जरी घेतले तरी अभिमान वाटतो, गर्वाने मान ताठ होते. छत्रपती शिवाजी महाराज अतिशय चारित्र्य संपन्न होते. जगाच्या इतिहासात हा एकमेव राजा आहे ज्याच्या दरबारी कधीही स्त्री किंवा नर्तकी नाचली नाही. शिवाजी महाराजांचे जीवन एका आख्यायिकेप्रमाणेच असल्याचे भासते. त्यांच्या अनेक विविध गोष्टी आजही आपल्याला प्रेरणा देतात. त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग म्हणजे शिवरायांची आग्र्याहून सुटका. जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशाहच्या वाढदिवसानिमित्त व त्याच्या भेटीस आग्र्यास जाणारे निघाले. जाण्यापूर्वी स्वराज्याचा कारभार त्यांनी जिजाऊच्या हाती सोपवला व त्यांचा आशीर्वाद घेतला. सोबत संभाजीराजे, निवडक सरदार, विश्वासू माणसे आणि बराच खजिना घेतला. मजल दरमजल करत ते आग्र्यास पोचले. ठरल्याप्रमाणे महाराज दरबारात गेले. सोबत छोटे संभाजीराजे सुद्धा होते व ते बादशाहच्या दरबारात पोहोचले. निवडक सरदार मानाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते, परंतु बादशाहने शिवरायांना मागील रांगेत उभे केले. शिवरायांना वाटले आपण महाराष्ट्राचे राजे, आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचा, पण बादशाहने आपल्या मागील रांगेत उभे केले. हा अपमान त्यांना सहन झाला नाही. रागारागाने शिवराय महाला बाहेर पडले. भेटीचा बेत असा बिनसला. नंतर औरंगजेबाने शिवरायांच्या मुक्कामाच्या ठिकाणी कडक पहारा बसवला व ते महाराजांच्या लगेच लक्षात आले. महाराज कैदेत पडले. शिवरायाने ओळखले की बादशाह आपल्याला आता कधीच सोडणार नाही. आपल्यासोबत त्याने दगलबाजी केली आहे. काही दिवसांनी महाराजांनी बादशाहकडे अर्ज केला, मला महाराष्ट्रात जाऊ द्या. पण बादशाहने ऐकले नाही. खूप खटापट केली पण त्याने ऐकले नाही. शेवटी महाराजांनी आजारी पडल्याचे सोंग घेतले. सोंगच ते त्यांच्या पोटात भयंकर कळा येऊ लागल्या. वैद्यकीय उपचार सुरू झाले. आजार भरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेठारे पाठवण्यास सुरुवात केली. पहारेकरी मिठाईचे पेठारे उघडून पाहत, नंतर मात्र ते कंटाळून पेठारे उघडून न पाहत. एके दिवशी सायंकाळी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले व मदारीस त्यांचे पाय चेपत बसवले. शिवराय व संभाजीराजे एकेका पेठाऱ्यात बसले. पेठारे निघाले. पुढे ठरल्या ठिकाणी ते सुखरूप पोहोचले. तेथे शिवरायांचे स्वामी भक्त सेवक घोडे घेऊन तयार होते. इकडे हिरोजी आणि मदारी महाराजांचे औषध आणायला जातो असे सांगून तेथून निसटले. दुसऱ्या दिवशी ही बातमी बादशाहला समजली. आपल्या तावडीतून शिवाजी निसटला. बादशाह रागाने भडकला. महाराजांचा तपास लावण्यासाठी बादशाहांनी सगळीकडे हेर पाठवले, पण व्यर्थ. बादशाहच्या कैदेतून मराठ्यांचा सिंह निसटला, तो कायमचा. वेषांतर करून शत्रूला झुकांडी देत शिवराय आपल्या मुलखाकडे निघाले व सुखरूप रायगडास येऊन पोहोचले. अशा प्रकारे मोठ्या युक्तीने बादशाहच्या हातात तुरी देऊन शिवरायांनी आपली सुटका करून घेतली. ही घटना सन 1666 मध्ये घडली. धन्यवाद. अतिशय सुंदर आपले विचार व्यक्त केले. प्रत्येक मराठी मनाला एक अभिमान जागवणारं असं नाव म्हणजे शिवाजी छत्रपती महाराज. आणि या महाराजांचा इतिहास हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी मनामध्ये कायम गुंजत राहणार आहे. तर इथे शिवाजी छत्रपती महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद सर्वांचे. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ.